नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत करतो सुगत स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाजिंगो टेक्निशियन 3 ची सिरीज घेऊन चाललेलो आहोत आणि त्यामध्ये रेशो आणि प्रोपोर्शन हा टॉपिक आपला चालू आहे. अगोदर आपले 3 पार्ट होऊन गेलेले आहे आणि हा चौथा पार्ट. त्याच्यात आपण हाय लेवल क्वेश्चन बघणार आहोत. रेशो कसा फाइंड आउट करायचा हाय लेवलच्या विषयी. विद्यार्थी मित्रांनो, हा जो टॉपिक आहे टेक्निशियन महाजिंगो टेक्निशियन मध्ये तर एवढ्या हाय लेवल पर्यंत येणार नाही, परंतु तरी पण तुम्ही याची प्रिपरेशन करून घ्यावी. ठीक आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेत ते समजून सांगणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला त्या क्वेश्चन सोबत डील करायचंय. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला तर. आणि हो, हा सेशन लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण पूर्ण बेसिक घेऊन चाललेलो आलेलो आहोत आणि आपण एकूण एक गोष्ट परफेक्ट समजून घेतलेली आहे. आता हा जो सेशन होणार आहे हा आपला क्वेश्चनच राहणार आहे याच्यात, पण आपण ते क्वेश्चन एकदम फास्ट घेऊया, त्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याची कोशिश करूया. ठीक आहे. तर सगळे तयार आहात? चला तर मग डायरेक्ट आपण या क्वेश्चनच्या साईडवर. ठीक आहे, आपण क्वेश्चन बघूया. आपला मागचा क्वेश्चन कोणता होता? 15 नंबरचा. ओके चला. तर मला असं वाटतं की तुम्ही मागचा क्वेश्चन कुठे गेला? ओके, 15 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिला होता, तर त्याचे आन्सर तुम्ही सगळ्यांनी काढलेले असेल. ओके, तर त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगत आहो. 14/5. तर लक्षात ठेवा, 14/5 हा त्याचा आन्सर होता, जो की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हा होमवर्क म्हणून क्वेश्चन दिला होता. 14/5. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे. 16 नंबरचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या इकडे. तर 3a = 2b = 4c, then a is to b is to c = what? हा प्रॉब्लेम अगोदरच होऊन गेलेला आहे आपल्याला. ठीक आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट कसा लिहायचा, डायरेक्ट सॉल्व्ह कसा करायचा ते सांगणार. 3a = 2b = 4c. ओके, बेसिक्स मी आता घेऊन चालणार नाही, कारण 3 व्हिडिओ आपले बेसिक्सवरच जास्त फोकस केला आपण. तर डायरेक्ट इथे काय लिहू आपण? 2 × 4 किती झाले? 8. तर इथे आपण 8 लिहू. बीच्या खाली काय लिहू आपण? 3 × 4 म्हणजे 4 × 3 = 12. आणि सीच्या खाली काय लिहू आपण? 3 × 3 × 2 म्हणजे 3 × 2 = 6. ओके, म्हणजे आता बघा, 8, 12 आणि 6 याला आणखी कॉमन नंबरने आपल्याला डिवाइड करता येणार, म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाईड रेशो मध्ये आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे. तर याचं काय होणार? हे दोन्ही भाग दिले, बेचोक 8, बेसखम 12 आणि बेत्रिक 6. बघा, 4:6:3 ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे हा a:b:c चा रेशो झाला. ओके, तर आपल्याला मिळाला 4:6:3. ओके, अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचा होता आणि एक्झाम मध्ये पण आपल्याला अशा प्रकारेच डील करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता इथे बघा विद्यार्थ्यांनो, 24a. ओके, 24a = 6b = 18c. तर याला कसं सॉल्व्ह करायचं विद्यार्थ्यांनो? सगळ्यात पहिले बघा, एच्या खाली आपण काय लिहू? 6 × 18, कारण आपण 24 ला काय करू? हाईड करून टाकू, लपवून टाकू. बीच्या खाली काय लिहू आपण? बीच्या खाली 24 × 18 लिहू, 24 × 18. आणि सीच्या खाली काय लिहू आपण? 24 × 6. ओके, याच्यात पण आपल्याला a:b:c च्या रेशो फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर बघा इकडे बघा, तर आता कॉमन मल्टिपल असा नंबर बघायचा आहे जो की ह्या तिन्ही रेशो मध्ये याला डिवाइड करणार. तर 6, 6चा भाग जातो. 6 एकम 6, 6 चोक 24 आणि 6 चोक 24. ओके, पुन्हा कुठे भाग जातो का? 2चा जातो, 2×9 = 18. इथे पण 2×9 = 18 आणि इथे 2×3 = 6. आणखी कुठे जातो का? 3चा भाग जातो, 3 × 1 = 3, 3×3 = 9 आणि 3×3 = 9. बघा, आता इथे रिमेनिंग किती आहे? 3 वाचले. इथे 4 आणि 3 4×3 = 12 आणि इथे 4 आणि 1 4×1 = 4. ओके, तर याचा रेशो किती येऊन राहिला? 3:12:4.
तर हा काय झाला A:B:C चा रेशो बघा आहे का कुठे 3:12:4 हा. तर 17 मध्ये काय आन्सर झाला 17 मध्ये ए हा ऑप्शन झाला. ठीक आहे आन्सरचा. तर हे तर आपण मागं शिकलेलंच होतं विद्यार्थ्यांना. चला आता समोर पुन्हा आपण वाढूया. आता 18 नंबरचा प्रॉब्लेम बघूया आपण. चला हा मागच्या वेळेस मी तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला होता विद्यार्थी मित्रांनो. जसा हा बघा 1/8 to 1/9 is to 1/2. तर याला काय करत होतो आपण ह्या कंडिशन मध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो की वर जो आहे हा झाला न्यूमरेटर आणि हा झाला डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटर मध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो 1 1 म्हणजे सारखी व्हॅल्यू होते. तर आपण डायरेक्ट याला काय करत होतो याला लपून टाकत होतो आणि ह्या दोन व्हॅल्यूला याच्या खाली लिहित होतो. म्हणजे 9x2 इथे काय होणार 8x2 आणि इथे काय होणार 8x9. ठीक आहे अशा प्रकारे आपण हा रेशो काढतो. पण इथे काय दिलाय विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला 3/8 दिलेला आहे 2/9 दिलेला आहे आणि 1/2 दिलेला आहे. म्हणजे याची जी न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ते डिफरंट आहे. ओके डिनॉमिनेटर डिफरंट आहे. तर अशा कंडिशनला आपल्याला ही स्टेप फॉलो करता येणार नाही. ठीक आहे त्यासाठी आपल्याला एलसीएम घेऊनच सॉल्व्ह करणं पडेल. अशा प्रकारचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तर एलसीएम घेऊनच सॉल्व्ह करणं पडेल. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला तर आपण याला बोर्डवर बघूया आणि कशा प्रकारे सॉल्व्ह करू ते बघूया. ठीक आहे तर सगळ्यात पहिले मी क्वेश्चन लिहून घेतो बोर्डवर. 3/8 is to 2/9 is to 1/2. ओके लक्ष द्या सगळे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा आपल्याकरिता. चला लक्ष द्या सगळे विद्यार्थी मित्रांनो. बघा आता A:B:C याची जे रेशो दिलेला आहे आपल्याला फ्रॅक्शन मध्ये रेशो दिलेला आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे तर याला आपल्याला सिम्प्लिफाईड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याला आपल्याला एलसीएम घेणं पडेल. एलसीएम कोणत्या नंबरचा घ्यायचा हा न्यूमरेटर झाला विद्यार्थ्यांनो. हे जी वरची व्हॅल्यू न्यूमरेटर झाला आणि खालची व्हॅल्यू काय झाली डिनॉमिनेटर झाली. ठीक आहे तर आपल्याला डिनॉमिनेटरचा एलसीएम घेणं पडेल. ते एलसीएम कोणकोणत्या अंकाचा घेऊ 8 9 आणि 2 यांचा आपण एलसीएम घेऊ. 8 9 आणि 2 याचा एलसीएम घेऊ. एलसीएम किती मिळाला आपल्याला 8 9 72. एलसीएम कसं काढायचं हे मी तुम्हाला एलसीएम अँड एचसीएफ या चॅप्टर मध्ये शिकवणार आहे. सध्या ज्यांना कोणाला येत असेल चांगली गोष्ट आहे. नाही बी येत असेल तर त्यांनी सध्या व्हॅल्यू कन्सिडर करून एलसीएम काढावा. ठीक आहे नंतरच्या आपण एका व्हिडिओमध्ये एलसीएम आणि एचसीएफ आपण घेऊच. चला 8 9 आणि 2 चा एलसीएम किती मिळाला 72. तर इथे काय करायचं मग 3/8 इंटू 72 त्याच प्रकारे 72 इंटू 2/9 अशा प्रकारे 72 इंटू 1/2. एलसीएम घेतला 72 आणि 72 सगळ्या फ्रॅक्शन मध्ये आपण मल्टिप्लाय करायला ठेवलाय. ठीक आहे आता हे कट करा 8 9 72 9 3 27 राहिले. त्याच प्रकारे 9 8 72 8 2 इथे 16 राहिले. त्याच प्रकारे 2 आणि हे 72 ला कट केलं की 36 2 72 तर इथे 36 येणार. ओके तर बघा आता कोणती तरी व्हॅल्यू आहे की अशी कॉमन व्हॅल्यू आहे की 27 मध्ये पण डिवाइड होणार 16 मध्ये पण आणि 36 मध्ये पण अशी कोणती व्हॅल्यू आहे नाही. अशी कोणतीच व्हॅल्यू नाही. तर याचा A:B:C चा सिम्प्लिफाईड रेशो आपल्याला मिळाला 27:16:36. तर आपल्याला A:B:C ची व्हॅल्यू मिळाली की नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा लक्ष द्या इकडे A:B:C फ्रॅक्शन मध्ये नंबर दिला फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे त्याला आपण सिम्प्लिफाईड मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पण कशा प्रकारे त्याची जी डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे 8 9 आणि 2 याचा आपण काय घेतला एलसीएम घेतला. ओके एलसीएम घेतल्यानंतर त्याला आपण प्रत्येक टर्म सोबत ए च्या फ्रॅक्शन सोबत मल्टिप्लाय करायला ठेवला. इथे पण मल्टिप्लाय करायला ठेवला इथे पण आणि इथे पण. कटिंग मेथड यूज केली 8 9 72 झाले 9 3 27 लिहिले 9 8 72 झाले 8 2 16 लिहिले. त्याच प्रकारे 2 आणि 36 2 72 होतात म्हणून 36 इंटू 1 36 म्हणजे आपण इथे 36 लिहिले. आता असं कोणतंच कॉमन मल्टिपल नाही आहे की ज्याच्यात 27 नी पण भाग जाणार 16 नी पण जाणार आणि 36 मध्ये पण जाणार असा कोणताच नंबर नाहीये. त्याच्यामुळे हा जो आपल्याला रेशो मिळाला हा एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये मिळाला. तर या क्वेश्चनचा आन्सर काय होणार 27:16:36.
कळले विद्यार्थी मित्रांनो? अगदी सोपं आहे, जास्त हार्ड आहे नाही. आणि तुम्हाला महाजिनको मध्ये तर एवढ्या म्हणजे हाय व्हॅल्यू देणार नाही, सोप्याच व्हॅल्यू देणार, त्याच्यामुळे तुमचे लवकरात लवकर क्वेश्चनचे आन्सर निघणार. ठीक आहे, हे जास्त करून SSC, CHSL तशा प्रकारे रेल्वेमध्ये विचारले जातात अशा प्रकारचे गणित. चला तर समोरच्या क्वेश्चनवर येऊया. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय होणार? याचा आन्सर होणार 27:16:36. ओके, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 19वा प्रॉब्लेम. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो हे बघा, हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी नवीनच आहे. जसे A:B:C ची रेशो दिला आहे 4:7:9, A:B:C चा रेशो दिला आहे 7:4:9. तशा प्रकारे B:C:D चा रेशो दिला आहे 28:36:21. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचे आहे? A:B:C:D हे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. बघा क्वेश्चन, हा क्वेश्चन तुमच्यासाठी खूप नवीन आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले काय करा, तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करा आणि स्वतः याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, स्टॉप केल्यानंतर मी तुम्हाला याचा आन्सर काय निघणार ते मी तुम्हाला सांगतोच आणि माझ्या आन्सर सोबत तुम्ही कम्पेअर करा. ठीक आहे, सगळ्यात पहिले व्हिडिओला स्टॉप करा आणि स्वतः तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी प्रॉब्लेम लिहून घेतोय. A:B:C बोर्डवरच लिहून घेतो मी. A:B:C ची व्हॅल्यू काय दिली आहे? रेशो दिलेला आहे 4:7:9. तशाच प्रकारे B:C:D चा रेशो दिलेला आहे 28:36:21. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायचे आहे A:B:C:D पण. ठीक आहे, चला मला असं वाटतं सगळ्यांनी आन्सर काढलेलं असेल. सगळे लक्ष द्या विद्यार्थ्यांना, इकडे लक्ष द्या. चला क्वेश्चनकडे बघा. ठीक आहे, बघा A:B:C चा रेशो दिलेला आहे 4:7:9. B:C:D चा रेशो दिलेला आहे 28:36:21. ओके, आणि आपल्याला A:B:C:D ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, चला तर मग कसं करू आपण? सगळ्यात पहिले आपण व्हॅल्यू लिहून घेऊया. A:B:C ची व्हॅल्यू किती दिली आहे? A ची व्हॅल्यू 4 आहे म्हणून 4 लिहिले, B ची व्हॅल्यू 7 आहे म्हणून 7 लिहिले, C ची व्हॅल्यू 9 आहे म्हणून 9 लिहिली. कळले विद्यार्थी मित्रांनो? चला त्याच प्रकारे आता हे A:B:C ची व्हॅल्यू लिहिली. आता आपल्याला हा फर्स्ट रेशो झाला, आता सेकंड रेशो आपल्याला लिहिणं पडेल. तर सेकंड रेशो काय आहे? B:C:D. तर इथे बघा B:C: याला आपण D लिहून टाकू. ओके, ठीक आहे. तर आता B ची व्हॅल्यू आपण लिहू. ह्या सेकंड रेशो मध्ये B ची व्हॅल्यू किती आहे? 28. तर आपण इथे 28 लिहून टाकू. C ची व्हॅल्यू किती आहे? 36. तर C च्या खाली C ची व्हॅल्यू लिहून टाकू. कळलं विद्यार्थ्यांना? कोणाला काही कन्फ्युजन, कोणाला काही डाऊट? बघा, कोणाला काही डाऊट असेल तर व्हिडिओ स्टॉप करा. ठीक आहे, पुन्हा मी काय शिकवलं त्याच्याकडे लक्ष द्या आणि पुन्हा स्टार्ट करा. ठीक आहे, त्यानंतर D ची व्हॅल्यू काय आहे? 21. तर ते आपण ही D ची व्हॅल्यू 21 दिली. आता बघा, खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकते. आपण काय करत होतो? कब्जा मेथड यूज करत होतो, आहे की नाही? जसे A:B चा रेशो दिलाय 3:2:3 आणि B:C चा रेशो दिलेला आहे 5:9. त्या कंडिशन मध्ये काय करत होतो की A:B च्या रेशोला 2:3 आणि B:C च्या रेशोला 5:9. तर आपण इथे कब्जा मेथड घेऊन 3 आणि 5 असं लिहित होतो. पण हे आपण लिहित होतो पण कशामध्ये? जेव्हा आपल्याला हा 2 रेशो दिला असला तेव्हाच आपण हा कब्जा मेथडची यूज करू शकत होतो. पण इथे आपण ती मेथड यूज नाही करायची. आपल्याला ती मेथड इथे यूज करायची नाही. ठीक आहे, इथे आपण कोणती मेथड यूज करू? इथे आपण बघा, इथे आपण कब्जा मेथड यूज नाही करायची. कारण इथे 3 रेशो आहे, A:B:C आणि B:C:D. तर आपण इथे कब्जा मेथड यूज नाही करू शकत. ठीक आहे, तर इथे कोणती मेथड यूज करायची?
तर याला इक्वल करण्याचा प्रयत्न करायचा, याला काय करायचा, इक्वल करण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा इथे 28 आहे आणि इथे 36 आहे. ओके, आता मी याला कशाने मल्टिप्लाय करू की इथे 28 होणार आणि इथे 36 होणार. थोडं फोकस करा, स्क्रीनवर फोकस द्या, लक्ष, ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्ड कडे बघा विद्यार्थ्यांना. ठीक आहे, फोकस करा, लक्ष ठेवा. बघा इथे 28 आहे, इथे 36 आहे. तर आपल्याला आणि दोन्ही टर्म मध्ये B:C सेम, म्हणजे B:C इथे पण B:C आहे आणि इथे पण B:C आहे. तर आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला सेम आणणं पडेल, तेव्हा जाऊन आपण ह्या कम्प्लीट रेशोचा आन्सर देऊ शकू. आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो, आपण कम्प्लीट रेशोचा आन्सर देऊ शकू. तर यात काय करायचं आपल्याला, याला सेम करण्यासाठी आपल्याला काय करणं पडेल, बघा इकडे लक्षात आहे विद्यार्थ्यांनो, याला कितीने मल्टिप्लाय करू की 28 बनणार, तर 728 त्याला 4 ने मल्टिप्लाय करू. तशाच प्रकारे 9 ला कितीने मल्टिप्लाय करू की 36 बनणार, तर इथे पण इंटू 4 ने मल्टिप्लाय करू. ओके विद्यार्थ्यांनो, आता इथे 4 ने मल्टिप्लाय करत आहोत, इथे 4 ने मल्टिप्लाय करत आहोत, तर आपण इथे पण 4 ने मल्टिप्लाय करू. कळलं का विद्यार्थ्यांनो? बघा जास्त काही हार्ड आहे नाही, डोक्याला ताप देऊ नका, इझिली सॉल्व्ह होऊन जाणार. लक्ष द्या इकडे, बघा काय केलं आपण, फर्स्ट रेशो दिलेला आपल्याला, हा सेकंड रेशो, आणि दोन्ही रेशो मध्ये B:C सारखे आहे. बघा याचा रेशो वेगवेगळा आहे, ते याचा रेशो जो आहे तो आपल्याला सारखा करण्यासाठी आपण काय केलं, याला 7 ला इंटू 4 केलं आणि 9 ला इंटू 4 केलं. त्याच्यामुळे 7×28 म्हणजे इथे आपल्याला काय मिळाले, 28 मिळणार, आणि इथे काय मिळणार, 9×36, इथे काय मिळणार आपल्याला, 36 मिळणार. ओके, म्हणजे बघा हे सारखं झालं. आता ह्या दोन रेषेला आपण 4 ने मल्टिप्लाय करत, तर याला पण 4 ने मल्टिप्लाय करणं पडेल. ओके, इथे काहीच करायची आवश्यकता नाही, कारण इथे आपण कशानेच काही मल्टिप्लाय केलेला नाही, तर आपल्याला इथे डायरेक्ट आन्सर मिळणार. ओके, हे काय होणार, 4×16, हे 28, हे 36 आणि हे 21. तर आपल्याला A:B:C:D चा रेशो मिळाला, A:B:C:D. कळलं विद्यार्थी मित्रांनो? बघा किती सोपं होतं. कोणाकोणाचं सही आन्सर आलं, ज्यांनी इमानदारीने व्हिडिओ स्टॉप करून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला असेल, ठीक आहे, ज्यांचं आन्सर एकदम करेक्ट आलं त्यांच्यासाठी माझ्याकडून क्लॅपिंग. ठीक आहे, चला आता A:B:C, B:C:D. ठीक आहे, हे अशा प्रकारचे जर कधी आपल्याला क्वेश्चन आला पेपरमध्ये, तर आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करूया. ठीक आहे, महाजिंकोमध्ये एवढा हार्ड क्वेश्चन येणार नाही, पण तरी पण तयारी करून घ्या, तुम्हाला माहित असायला हवे काही काही गोष्टी. ठीक आहे, चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर हा आहे. याचं उत्तर काय आलं विद्यार्थ्यांनो, 19चं उत्तर आलं आपल्याला 16:28:36:21, म्हणजे ऑप्शन नंबर 2. चला 20 वर नंबर बघूया, 20 नंबरचा 20 नंबरचा प्रॉब्लेम बघूया. इथे बघा A:B, लक्षात आहे विद्यार्थ्यांनो, A:B ची व्हॅल्यू दिली आहे 3:5, B:C ची दिली आहे 7:8, C:D ची दिली आहे 2:3. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 2A:3D. चला विद्यार्थी मित्रांनो, याला ह्या क्वेश्चनला आपण बोर्डवर लिहून घेऊया. जसे A:B वाटेल असेल याला स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, घेतलेच असेल स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट घेऊन घ्या या प्रॉब्लेमचे. ओके, ठीक आहे, चला समोरच्या क्वेश्चनवर जाऊया. हा क्वेश्चन मी बोर्डवर लिहितोय. A:B चा रेशो दिलेला आहे 3:5. B:C चा रेशो दिलेला आहे 7:8 आणि C:D चा रेशो दिलेला आहे 2:3. ओके, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 2A:3D. याचा आन्सर काढायचा. तर जर A:B 3:5 आहे, B:C 7:8 आहे, C:D 2:3 आहे, तर 2A:3D काय होणार, याचा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो सांगा काय होणार, कसं निघणार याचं उत्तर, कसं निघणार, सांगा सांगा लवकर सांगा, कसं निघणार याचं उत्तर.
प्रयत्न करा, डोकं चालवा थोडं, आपलं मेंदूचा उपयोग करा. अगदी सोपं आहे, जास्त काही गडबड नाही त्यामध्ये. फक्त आपल्याला ए आणि डी चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. चला तर मी तुम्हाला सांगतो याला सगळ्यात पहिले कसं सॉल्व्ह करणं पडेल बघा. याचा एक अप्रोच काय आहे, आपल्याला हे 3 रेशो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये पाहायला मिळत आहे. आपण याच्या अगोदर जेवढे पण प्रॉब्लेम केले सगळ्या रेशो मध्ये आपल्याला हे 3 रेशो पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, कब्जा मेथड. ठीक आहे, जे प्लेस रिकामी असते साईडची व्हॅल्यूनी आपण त्याला फिल करत असतो आणि कब्जा करत असतो आणि तशा प्रकारे आपण A:B:C:D चा रेशो फाइंड आउट करत असतो. तर सगळ्यात पहिले इथे अप्रोच काय आहे, अप्रोच म्हणजे तोच आहे. सगळ्यात पहिले आपल्याला इथे A:B:C:D याचा रेशो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याकडे व्हॅल्यू तर ऑलरेडी दिलेलेच आहे, मग त्याच्यातनं आपल्याला ए आणि डी चा रेशो आपल्याला मिळणार. तो ए आणि डी चा रेशो मिळाल्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे आणि मग याचा रेशो काढायचा आहे. बनेल? सॉरी. ठीक आहे, सॉरी विद्यार्थी. तर बघा इकडे फाइंड आउट होणार. चला आपण प्रश्नाकडे वळूया. आता बघा A:B चा ए ची व्हॅल्यू किती दिली, ए चा रेशो आहे 3, बी चा रेशो किती आहे 5. ओके, आपण लिहून घेतला. ठीक आहे, त्यानंतर B:C चा रेशो, हा पहिला रेशो झाला. सेकंड रेशो बघू, B:C. सेकंड रेशो मध्ये बी ची व्हॅल्यू किती आहे 7 आहे. ओके, तर मी 7 इथे लिहिला. सी ची व्हॅल्यू किती आहे, सी चा रेशो 8 आहे सेकंड रेशो मध्ये, तर 8 इथे लिहिला. ओके, त्यानंतर इथे बघा थर्ड रेशो मध्ये सी चा रेशो किती आहे 2 आहे, तर मी सी च्या खाली 2 लिहिला. आणि डी चा रेशो किती आहे 3 आहे, तर डी च्या खाली 3 लिहिला. कळलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. ओके, बघा काय केलं, समजलं. A:B:C:D च्या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. A:B ची व्हॅल्यू लिहिली पहिल्या रेशोच्या, मग सेकंड रेशो लिहिला, मग थर्ड रेशो लिहिला. आता हे रिमेनिंग प्लेस आहे, रिमेनिंग जागा आहे, आपल्याला फिल करायचं आहे आणि A:B:C:D चा रेशो फाइंड आउट करायचा. चला बघा, लक्ष द्या इकडे. इथे रिकामी जागा आहे तर साईडची व्हॅल्यू कब्जा करत असते. ठीक आहे, तर 5 इथेच येणार, जसेच तसे साईडची व्हॅल्यू येणार. इथे पण साईडची व्हॅल्यू 5 येणार, इथे साईडची व्हॅल्यू 7 येणार आणि इथे साईडची व्हॅल्यू 8 येणार. इथे काय येणार 2 येणार आणि इथे बी काय येणार 2 येणार. त्याला कॉमन मल्टिपल बघा की सेम नंबरनी कोणाकोणाला मल्टिप्लाय होतो. हा इथे होणार, इथे 2 × 2 2 × 2 2 × 2 बेचोक 8. आणखी कॉमन मल्टिपल निघतो का, 7 7 नाही, 3 3 3 5 5 5 नाही. आता काहीच कटू नाही शकत. चला डायरेक्ट मल्टिप्लाय करू. 7 3 21, 7 5 35, 8 5 40 आणि इथे किती आहे 5 4 20 आणि 20 3 60. बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचे, 2A + 3D. ए ची व्हॅल्यू किती आहे 21, डी ची व्हॅल्यू किती आहे 60. आता आपल्याला हीच व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन म्हणजे या रेशो मध्ये पुट करायची. चला पुट करा. 2A ए ची व्हॅल्यू किती आहे 21. त्याच प्रकारे रेशो मध्ये बघूया 3. आता 3 डी ची व्हॅल्यू किती आहे 60. ओके, दिसते ना सगळ्यांना? ओके, आता रेशो फाइंड आउट करायचा. इथे हे सगळे मल्टिपल मध्ये आहे. ठीक आहे, हे आणि हे रेशो मध्ये. तर डायरेक्ट कट करण्याचा आपण प्रयत्न करू. जसं हे झालं 3 एकम 3 3 7 21 आणि बे 1 बे बे 30 60 म्हणजे 30 2 60. तर इथे काय वाचलं आहे, इथे 7 वाचलं आहे /2, इथे काय वाचलं आहे 30 वाचलं आहे. तर आपल्याला 2A:3D चा रेशो आपल्याला काय मिळालाय 7:30 हे मिळालाय आन्सर. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन मध्ये आहे का, चेक करून घेऊया. 7:30. ओके, तर या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं आपल्याला 7:30. ओके, तर आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, इथे एक वेळ लक्ष द्या.
आपल्याला 3 रेशो दिलेले आहे. 3 रेशोचे आपल्याला 2:3D. ठीक आहे. म्हणजे हा रेशोच्या व्हॅल्यू ए आणि डी ची रेशो काढून आपल्याला इथे पुट करून आन्सर फाइंड आउट करायचं होतं. तर यासाठी आपण काय केले, A:B:C:D जे आपण नेहमी करत आलेलो आहोत, कब्जा मेथडचा यूज केला आणि A:B:C:D ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके. याच्यातनं आपल्याला कोणत्या व्हॅल्यूचा जास्त इम्पॉर्टन्स होता, जी व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती, ए ची व्हॅल्यू पाहिजे होती, ए म्हणजे ए चा रेशो पाहिजे होता आणि डी चा रेशो पाहिजे होता. कारण आपल्याला ए आणि डी विषयीच माहिती सांगायची आहे. तर ए चा रेशो आपण इथे पुट केला, डी चा रेशो आपण इथे पुट केला, ह्या दोघांना सॉल्व्ह केलं तर आपल्याला 7:30 हा रेशो मिळाला. म्हणजे हा जो रेशो आहे या रेशोचे आन्सर आपल्याला 7:30 मिळालं. कळले विद्यार्थ्यांना? कळले? एक वेळेस पाहून घ्या, वाटेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. बघा अगदी सोपं आहे, काहीच हार्ड नाहीये. मी बघा किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेलं आहे आणि कमी वेळात पण होते. मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहो म्हणून थोडा वेळ लागत आहे, तरी पण तुमच्या अगोदर मी सॉल्व्ह करून घेतात. जर तुम्ही एकट्याच जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसलात ना, तुम्ही माझ्यापेक्षा कमी वेळात सॉल्व्ह करून घेणार. ठीक आहे. एवढं लिहायची आवश्यकताच नाही. रेशो बघितला, रेशो पुटअप कब्जा मेथडसाठी पुटअप केली, एवढा आपण हा याचा रेशो काढला आणि इथे डायरेक्ट पुट केला आणि आपल्याला आन्सर मिळाला. बस अगदी 10 ते 15 सेकंदात तुम्ही याला आरामशीर काढू शकता. ओके. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन. मला असं वाटतं हा क्वेश्चन तुम्हीच सॉल्व्ह केलेला असला तर छान होणार. सॉल्व्ह तुम्हीच करायला हवा, पण ठीक आहे, तरी मी तुम्हाला सांगतो. बघा क्वेश्चन असा आहे, जर ए आणि बी चा अनुपात दिलेला आहे 4:7, बी आणि सी चा अनुपात दिलेला आहे 5:6, सी आणि डी चा अनुपात दिलेला आहे 4:3 आणि ई आणि डी चा अनुपात दिलेला आहे 7:13 असेल, तर A:B:C:D:E चा अनुपात काय? The ratio of A and B is 4:7, B and C is 5:6, C and D is 4:3, and the ratio of E and D is 7:13. Then what is the ratio of A:B:C:D:E? आता हा नवीन प्रॉब्लेम आहे. याच्यात आपल्याला 5 रेशो म्हणजे किती दिलेले आहे आपल्याला, याच्यात 1 2 3 4 रेशो दिलेले. आतापर्यंत आपण फक्त 3 रेशो जे 2 रेशो देत होते ते बघितले, 3 रेशो जे देत होते ते बघितले. इथे आता 4 रेशो दिलेले आहे विद्यार्थ्यांना. बघा, तर ह्या 4 रेशोचा यूज करून आपल्याला A:B:C:D:E च्या रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कसा करूया आपण? तर हा थोडा मला असं वाटतं कॅल्क्युलेटिव्ह, कारण काय म्हणते ऑप्शन जर बघितले, हे बघा ऑप्शन खूपच भारी ऑप्शन आहे. तर आपण सगळ्यात पहिले एकाच नंबरचा काढण्याचा प्रयत्न करूया. मी एकाच नंबरचा तुम्हाला काढून दाखवतो. बाकीचे जे नंबर वाचणार तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करून ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. चला इथे आपण डायरेक्ट बोर्डकडे लक्ष द्या. तर मी डायरेक्ट A:B:C:D च्या फॉर्म मध्ये आन्सर काढतो. A:B:C:D:E च्या फॉर्म मध्ये डायरेक्ट आन्सर लिहित आहोत. चला लक्ष द्या इकडे. जसं मी इथे लिहून घेतोय A:B चा रेशो काय दिलेला आहे 4:7. B:C चा रेशो काय दिलेला आहे B:C च्या 5:6. ओके. आणि C:D चा रेशो दिलेला आहे. चला मी तुम्हाला लिहूनच दाखवतो, नाहीतर हा कठीण प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायला वेळ लागेल. ठीक आहे. इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. A:B चा रेशो दिलेला आहे 4:7. B:C चा रेशो दिलेला आहे 5:6. ओके. C:D चा रेशो दिलेला आहे 4:3. तशाच प्रकारे E:D चा रेशो दिलेला आहे 7:30. म्हणजे आपल्याला हे 4 रेशो दिलेले आहे. ओके. एक वेळेस पुन्हा चेक करून घेतो मी. 4:7, 5:6, 4:3,
7:13. ओके, चला चला लक्ष द्या सगळे विद्यार्थ्यांनो, फोकस करा, बोर्डवर फोकस करा. चला सगळे लक्ष द्या. बघा हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, कठीण क्वेश्चन आहे. हा सॉल्व्ह करता आला पाहिजे. जस्ट जशा प्रकारे आपण काय म्हणते कब्जा मेथडचा यूज करत आलो, बस सेम त्याच मेथडने आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. बघा तर इथे A:B चा रेशो लिहा. A ची व्हॅल्यू किती आहे 4, B ची व्हॅल्यू किती आहे 7. आता B:C चा हा फर्स्ट रेशो झाला. सेकंड रेशो लिहा B:C. B ची व्हॅल्यू किती आहे 5, तर B च्या खाली 5 लिहिलं. C ची व्हॅल्यू किती आहे, इथे C ची व्हॅल्यू आहे 6, तर इथे 6 लिहिलं. ओके, थर्ड रेशो बघा C:D. C ची व्हॅल्यू किती आहे 4, तर ते आपण 4 इथे लिहिला. D ची व्हॅल्यू किती आहे 3. ओके, हे 3. हा D ची व्हॅल्यू 3 आहे रेशो, तर हे 3 इथे लिहिले. त्या प्रकारे E चा रेशो, आता हा चौथा रेशो लिहून टाकू. E ची व्हॅल्यू म्हणजे रेशो किती आहे 7. ते हा लक्ष द्या विद्यार्थ्यांना. आता बघा इथे काय C:D आणि डायरेक्ट D:E लिहिला आपण, आणि इथे बघा E:D चा रेशो दिला 7:13. ओके, लक्ष द्या. तर E च्या खाली E ची व्हॅल्यू लिहू आपण. ते E चा रेशो किती आहे 7, तर मग E चा रेशो आपण इथे लिहू, किती आहे 7. ओके, त्याच प्रकारे D, आता D ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 13, तर D च्या खाली D ची व्हॅल्यू लिहू. ओके, चला आता रिकामी जागा जे दिसून राहिली ते भरा. जसं इथे हे आहे, हे आहे, हे आहे, ही 1 2 3. बघा हा रिकामी जागा आपल्याला फुलफिल करायचं आहे. जी साईडची व्हॅल्यू असते ते आपण त्याच्याने कब्जा करून घेत असतो. तर बघा इथे रिकामी जागा आहे, तर साईडची व्हॅल्यू किती आहे 7, ते इथे 7 लिहू. इथे पण 7 लिहू, इथे पण 7 लिहू. इथे साईडची व्हॅल्यू किती आहे 6, इथे बी 6 येणार, आणि इथे पण 6 येणार, आणि इथे 5 येणार साईडची व्हॅल्यू आहे. तर इथे काय येणार, इथे 4 येणार, इथे पण 4 येणार, इथे काय येणार, इथे 13 येणार, इथे पण 13 येणार, आणि इथे पण 13 येणार. ओके, हा एक व्हॅल्यू वाचली. इथे 3 आहे, तर इथे पण 3 येणार. ओके, सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. चला कॉमन मल्टिपल बघा. कॉमन मल्टिपल असं बघा की सेम नंबरनी ह्या 5ही रेशो मध्ये डिवाइड झाला पाहिजे, पण तो सेम नंबरने डिवाइड झाला पाहिजे. बघा कोणता आहे 13 13 13, तर नाहीच आहे. 7 7 7 7, इथे 7 7 7 7, पण इथे 7 ने नाही जात. 4 4 4 6 6. हा आता इथे 2 हा कॉमन मल्टिपल येऊ शकतो. 2 नी या 4 4 4 आणि 6 6 ला डिवाइड होते, म्हणून आपण 2 नी डिवाइड करू. 2 दुने 4, 2 दुने 4, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6. ओके, आणखी कोणती व्हॅल्यू आहे का, नाही. चला तर आता आपण याला डायरेक्ट फाइंड आउट करायची कोशिश करू. कशाने कोणतीच व्हॅल्यू कशाने कट होणार नाही, कोणताच मल्टिपल इथे यूज होणार नाही. चला हे किती होणार, 5 दुने 10, हे 13 चौक 52, है की नाही. 13 चौक 52 आणि 5 दुने 10 म्हणजे 13 चौक 52 आणि 5 दुने 10 म्हणजे किती होणार 520. तर ऑप्शन मध्ये बघा की ए ची व्हॅल्यू कुठे 520 दिसून राहिली का. जर कुठे 520 येत असेल तर सगळ्या व्हॅल्यूचे आन्सर म्हणजे त्या आपल्याला, जर कोणत्या ऑप्शन मध्ये ए ची व्हॅल्यू जर 520 आपल्याला दिसत असेल तर तो ऑप्शन नंबर टिक करा, तोच आपला करेक्ट आन्सर राहणार. चला चेक करूया. बघा हे जे आहे ना 520, लक्षात आहे इकडे 520. ओके विद्यार्थ्यांना, 520 जे आहे हे आपल्या आन्सर निघालं. जर तुम्ही असे सेम या नंबरचं मल्टिप्लिकेशन करणार 7 × 5 × 2 × 13, तर आपल्याला इथे काय मिळणार 9 10 मिळणार. इथे काय मिळणार 13 × 2 × 6 × 7, इथे काय मिळणार 1092 मिळणार. 13 × 3 × 3 × 7, इथे काय मिळणार आपल्याला 819 मिळणार. आणि 7 × 3 × 3 × 7 जर केलं तर आपल्याला 441 मिळणार. तर हे आपल्याला क्वेश्चनचे आन्सर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कळलं. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, सगळ्यात पहिले A:B, B:C, C:D, E:D यांचा 4 जणांचा रेशो दिलेला आहे, आणि A:B, C:D, च्या फॉर्म मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं. चारही रेशोने आपण कब्जा मेथडच्या सारखं आपण सॉल्व्ह केलं आहे, आणि ते आपल्याला आन्सर मध्ये मिळालं. ठीक आहे, आपण ऑप्शन ए चेक केलेला आहे, ऑप्शन म्हणजे ए चा रेशो चेक केलेला आहे,
आपल्याला कुठेतरी ऑप्शन मध्ये ए चा रेशो मिळाला, ए चा रेशो 5:20 जो की एक कॉमन आहे, आणि हा 5:20 आपल्याला रेशो मिळाला, त्याच्यामुळे आपण पूर्ण ऑप्शनला टिक केला. आपण प्रत्येकाचा आन्सर काढत बसलो नाही. जर आपण प्रत्येकाचा आन्सर काढत बसलो तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला 3 ते 4 मिनिट लागणार. ओके, तर आपण ए च्या रेशोवरून पूर्ण ऑप्शन सिलेक्ट केलं. ठीक आहे, ए च्या रेशोवरून आन्सर फाइंड आउट केला. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. 22 नंबरचा प्रॉब्लेम हा तर तुम्हाला यायला पाहिजे, अगदी सोपी आहे. ठीक आहे, आपण करतच आलेलो आहोत. A:B, जसं A:B चा रेशो दिलेला आहे 1/2 आणि 1/3. ओके, त्याला काय करतो आपण, क्रॉस करतो ना, 3:2. हा काय मिळाला आपल्याला, A:B चा रेशो मिळाला. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हा, त्या प्रॉब्लेम मध्ये दम आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून द्या. मला माहिती आहे हा प्रॉब्लेम महाजिंको मध्ये येणार नाही, पण अशा प्रकारचे पण क्वेश्चन तुम्ही केलेले असले हवे. ठीक आहे, जास्त काही हार्ड नाही, एकदम सोपी आहे. तुम्ही तुमच्या बेसिक्सवर त्याला ट्राय करायचा प्रयत्न करा. व्हिडिओला स्टॉप करा आणि ह्या प्रॉब्लेमला डील करायचा प्रयत्न करा. चला करा, प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. प्रयत्न करा, व्हिडिओ स्टॉप करा आणि स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. फाइंड आउट काय करायचं आपल्याला, A:B:C. चला सॉल्व्ह झाला विद्यार्थ्यांनो. सॉल्व्ह झाला असेल तर लक्ष द्या. मला माहिती आहे सॉल्व्ह नसेल झाला तुमचा, कारण हा खूपच डिफिकल्ट क्वेश्चन तर नाही आहे, पण याचा योग्य अप्रोच काय आहे तो समजून घ्या. तुम्हाला अप्रोच समजला, अशा प्रकारचा कधी पण कोणता पण तुम्हाला क्वेश्चन दिला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार. चला फोकस व्हा, लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट व्हा. चला सगळे विद्यार्थ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, आपण बोर्डवर येऊया. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, A/B+C A/B+C चा रेशो दिलेला आहे 2/3. ओके, म्हणजे A/B+C ची व्हॅल्यू दिलेली आहे 2/3 आणि B/A+C ची व्हॅल्यू दिलेली आहे 3/7. मी काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, A/B+C चा व्हॅल्यू दिलेली आहे 2/3. ओके, आणि सेकंड टर्म आहे B/A+C ची व्हॅल्यू दिलेली आहे 3/7. आपल्याला फाइंड आउट काय करायचे, A:B:C. आपल्याला A:B:C च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर कसं करायचं बघा, इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 2 + 3 किती होत आहे, 5. ओके, त्याच प्रकारे 3 + 7 किती होत आहे, 10. तर याला काय करायचं, हे 5 आहे आणि हे 10 आहे, तर याला सारखं बनवण्याचा प्रयत्न करायचा. इथे बघा, इथे 10 आहे, इथे 5 बनवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर इथे 5 आहे, इथे 10 बनवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला इझी काय होणार, याला 10 बनवणं इझी होणार. ठीक आहे, तर इथे 10 आहे, इथे 10 बनवण्यासाठी काय करणं पडेल, इथे इंटू 2 करणं पडेल. जर 5 ला इंटू 2 करून राहिलो तर 2 ला पण इंटू 2 करणं पडेल आणि 3 ला पण इंटू 2 करणं पडेल. इथे काही करायची आवश्यकता नाही, कारण इथे ऑलरेडी 10 आहे, आपण याला 10 मध्ये कन्वर्ट केलं. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो. चला, तर याचं काय झालं, मग याचं काय होणार, A/B+C. तर एचं काय होणार, 2 दुने 4. ओके, आणि B+C काय होणार, 3 दुने 6. कळलं विद्यार्थ्यांनो. ओके, आणि हे जसं तसं B/A+C 3/7. बघा व्हॅल्यू सेम झाली, इथे डिफरन्स आला, कारण इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 आपण मल्टिप्लाय केलं. आता बघा A ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, A ची व्हॅल्यू मिळाली 4. B ची व्हॅल्यू किती मिळाली, B ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. ओके, A आणि B ची व्हॅल्यू मिळाली, तर C ची व्हॅल्यू तर आपल्याला ऑब्विसली मिळूनच जाणार. तर कुठेही पुट करा. चला इथे पुट करू. A ची व्हॅल्यू किती आहे, 4
आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, पण ए आणि सी किती दिला आहे 7, तर मग सी ची व्हॅल्यू किती होणार 3, 4 आणि 3 तेव्हाच तर 7 होणार. ओके, तर सी ची व्हॅल्यू किती मिळाली 3. कन्फर्म करण्यासाठी आपण वर पण सी ची व्हॅल्यू पुट अप करून बघू. बी ची व्हॅल्यू किती आहे 3, तर आपण इथे 3 पुट केलं. ओके, त्या प्रकारे सी ची व्हॅल्यू आपण किती 3 फाइंड आउट केली. 3 + 3 किती आले 6 आले. ओके, कळलं बघा किती इझी होतं. तर A:B:C चा रेशो काय मिळाला आपल्याला 4:3:3. बघा अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं. काय दिला, हा एक रेशो दिलेला आहे, हा सेकंड रेशो दिलेला आहे. ठीक आहे, A/B+C ची व्हॅल्यू 2/3 दिलेला आहे, B/A+C ची व्हॅल्यू 3/7 दिलेला आहे. आपण याचे ऍडिशन केला, ऍडिशन केल्यानंतर हे 10 आणि हे 5 आले, तर आपण याला काय केलं कॉमन बनवलं, म्हणजे सेम नंबर बनवण्याचा प्रयत्न केला. तर इथे 10 तसेच ठेवले, इथे याला 10 बनवण्याचा प्रयत्न केला, तर इंटू 2 केला तर आपल्याला 4/6 ही व्हॅल्यू मिळाली. म्हणजे ह्या दोघांचे ऍडिशन 10 झाला, ह्या दोघांचे ऍडिशन अगोदरच 10 होतं. इथे आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली, इथे आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली, ह्या दोघांवरून आपण सी ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे सी ची व्हॅल्यू काढली आणि आपल्याला A:B:C चा रेशो काढला. कळलं विद्यार्थ्यांना? बघा किती सोपं आहे. आपल्या या युट्यूब चॅनलवरनं अशाच प्रकारे एकदम सोप्या आणि इझी वेनी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे सगळे इथे शिकवलं जाणार. म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनो आमच्या जो चॅनल आहे सुगर स्टडी सेंटर या चॅनल सोबत नेहमी कनेक्टेड राहा. आता यानंतर सगळे व्हिडिओ आपल्याला हर रोज आपल्याला एक व्हिडिओ आपल्याला अपलोड होत राहणार. त्याचा तुम्ही त्या व्हिडिओला बघा, विचार करा आणि जे आम्ही तुम्हाला प्रॉब्लेम देतो ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही डील करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. किती सोपं होतं. पहिले तर बघायला खूप हार्ड वाटलं असेल, ज्यांनी प्रयत्न केला असेल तर त्याला आता जमलंच नसेल. तर अशा प्रकारे हा अप्रोच घेऊन आपल्याला ह्या प्रॉब्लेमचा आन्सर करायचा. कळलं विद्यार्थ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे A:B:C ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला किती मिळाली 4:3:3. चला विद्यार्थ्यांनो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सेम प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांनो, बस सेम अप्रोच तुम्हाला यूज करायचा आहे आणि प्रॉब्लेमचा आन्सर करायचा आहे. करा. बनला? चला तर लक्ष द्या. ज्याचं बनलं असेल वेल अँड गुड, ज्याचं नाही बनलं असेल त्यांनी पुन्हा एक वेळेस बोर्डकडे बघा आणि कन्सेप्ट समजून घ्या, अप्रोच समजून घ्या, ज्याच्यामुळे जर तुम्हाला सामर्थ्य अशा प्रकारचा प्रश्न मिळाला तर तुम्ही इझी वेनी सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे, चला बोर्डकडे लक्ष द्या सगळेजण, फोकस करा. या इकडे लक्ष द्या. मी तर क्वेश्चन लिहिलाच नाही, लिहून घे तुम्ही. 24 2/3 आणि B/A+C 2/30. ओके, चल लक्ष द्या विद्यार्थ्यांना. A/B+C ची व्हॅल्यू दिलेली आहे 2/3, B/A+C ची व्हॅल्यू दिलेली आहे 2/30. आपल्याला A+B+C चा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा. A+B+C चा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा. जसं मी मगाने सांगितलेलं आहे, ह्या दोघांची ऍडिशन करा, 13 + 2 किती होत आहे 15 आणि ह्या दोघांची ऍडिशन करा 3 + 2 किती होत आहे 5. याची ऍडिशन केली आपण, काय केलंय ऍडिशन. आता बघा इथे 15 आहे, इथे 5 आहे, तर याला 15 बनवण्यासाठी काय करणं पडेल, × 3 ने मल्टिप्लाय करणं पडेल. इथे × 3, इथे × 3 आणि इथे × 3, म्हणजे तिघे व्हॅल्यूला आपल्याला × 3 ने काय करणं पडेल, मल्टिप्लाय करणं पडेल. चला 5 × 3 2 × 3 3 × 3. ओके, आता आपल्याला नवीन व्हॅल्यू मिळणार A/B+C. तर 3 × 2 = 6, 3 × 3 = 9. ओके, नवीन व्हॅल्यू मिळाल्या आणि B/A+C जसं तसं 2/30. म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली 15, याची पण व्हॅल्यू 15 बघा, सेम व्हॅल्यू झाल्या. ओके,
म्हणजे आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली. ए ची व्हॅल्यू किती आहे 6. बी ची पण व्हॅल्यू मिळाली. बी ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर इथे बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 6, तर आपण इथे 6 पुट करू. आणि सी ची व्हॅल्यू काढायची आहे, पण इथे समोर 13 आहे, तर 13 मधून काय मायनस करू, म्हणजे इथे बघा ए प्लस सी किती आहे 6 आहे. ए प्लस सी ला आपल्याला 13 बनवायचं आहे. तर सी मध्ये किती जोडू की आपल्याला 13 मिळणार. किती जोडणं पडेल आपल्याला 7 जोडणं पडेल. ठीक आहे, तर सी ची व्हॅल्यू किती मिळाली 7. कन्फर्म करण्यासाठी आपण इथे पुट करून बघू. बी ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि सी ची व्हॅल्यू किती मिळाली 7. बघा 2 + 7 9. ओके, अशा प्रकारे आपल्याला A:B:C चा रेशो मिळाला 6:B:2:C:7. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो किती सोप्या पद्धतीने आपण या क्वेश्चनचा आन्सर काढलाय. कळलं काय केलं. याचा रेशो आपल्या याची व्हॅल्यू दिलेली आहे 2/3. या सेकंड याची B/A+C ची व्हॅल्यू दिली आहे 2/13. याची ऍडिशन केली आपण, या 15 आला 5 आला. ह्या दोघंही ऍडिशन केली तर याला सेम बनवण्याचा प्रयत्न केला, म्हणून इथे × 3 केला तर आपल्याला 15 आपण सेम बनवलं. सेम बनवल्यानंतर आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली, मग त्यानंतर आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली, मग त्यानंतर आपण ए आणि बी वरून सी ची व्हॅल्यू काढली. अशा प्रकारे आपल्याला रेशो मिळाला. समजलं विद्यार्थ्यांना. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तशा प्रकारे आपल्याला A:B:C ची व्हॅल्यू किती मिळाली 6:2:7. ठीक आहे, चला हा क्वेश्चन झाला असेल तर समोरचा क्वेश्चन बघूया. तर 25 क्वेश्चन नंबर 25 इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना. क्वेश्चन नंबर 25 इथे काय दिलंय A:B चा रेशो दिलाय 3:2 आणि आपल्याला 5A + 2B and 3A + 4B इज इक्वल टू व्हॉट. म्हणजे A:B चा रेशो दिलेला आहे आणि 5A + 2B आणि 3A + 4B चा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. चला करा फाइंड आउट, फटाफट फाइंड आउट करा. मी तोपर्यंत क्वेश्चन बोर्डवर लिहितो. चला फाइंड आउट करा. काय दिलाय विद्यार्थ्यांनो A:B चा रेशो दिलेला आहे 3:2. ओके, आणि फाइंड आउट काय करायचं आहे 5A + 2B = 3A + 4B. ह्या दोघांचा म्हणजे ए आणि बी चा रेशो दिलेला आहे आणि याच्यावरनच आपल्याला 5A + 2B आणि 3A + 4B चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. कळलं विद्यार्थ्यांनो. चला करा, मग सोपी आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू इथे पुट करायचे, आन्सर येऊन जाणार. बघा किती पटापट होऊ जाईल. ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3, बी ची व्हॅल्यू इथे किती आहे 2. त्याच प्रकारे ए ची व्हॅल्यू इथे 3, बी ची व्हॅल्यू किती आहे 2. किती झालं 5 × 3 = 15 आणि हे किती 2 × 2 = 4, म्हणजे इथे किती झाले हे 19. हे किती झाले 3 × 3 = 9 आणि 4 × 2 = 8, म्हणजे हे किती झाले 8 × 2 = 16 17, म्हणजे 19:17. बघा ऑप्शन मध्ये आहे का, हो ऑप्शन मध्ये. लक्ष द्या, एक वेळ चेक करून घ्या. सोपी आहे. A:B ची व्हॅल्यू मी जस्ट पुट अप केली आहे AB मध्ये. ठीक आहे, त्याच्यातनं आपण मग ऍडिशन केलंय आणि रेशो फाइंड आउट केलाय 19:17. समजलं असेल तर समोरच्या प्रॉब्लेमवर जायचं. ठीक आहे, समोरचा प्रॉब्लेम बघूया. हा त्याच्यापेक्षा टफ आहे. बस 2-4 प्रॉब्लेम आहे असे टफ. हे तुम्हाला प्रश्नामध्ये म्हणजे तुमच्या एक्झाम मध्ये तर नाही येणार, पण कन्सेप्ट आणि अप्रोच माहिती असायला हवा. ठीक आहे. चला प्रॉब्लेम नंबर 26 बघूया. लक्ष द्या इकडे विद्यार्थ्यांनो. प्रॉब्लेम नंबर 26 काय म्हणतो की 10A³ + 4B³. ओके, याचा रेशो दिलेला आहे 11A³ - 15B³ आणि ह्या दोघांचा रेशो दिलेला आहे
7:5. ओके, आणि फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आपल्याला 3a + 5b = 9a - 2b. ओके, चला फाइंड आउट करूया. बघा विद्यार्थी मित्र, ह्या दोन व्हॅल्यूचा रेशो दिलेला आहे. याच्यावरनं आपल्याला a:b चा रेशो फाइंड आउट करायचा आहे. ए आणि म्हणजे a:b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, आणि ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर इथे पुट करायचं आहे, आणि मग या दोघांचा रेशो करायचा आहे. कसं करणार, कसं करणार, तसंच करणार जसे आपण मगापासून करत आलेला. मागचा प्रॉब्लेम पण सेम होता, आपल्याला a:b चा रेशो देऊन दिलेला होता. पण आता इथे काय थोडं ट्विस्ट केलं आहे त्यांनी काय केलंय, क्यूब दिलेला आहे. त्या क्यूबच्या याच्यावरनं आपल्याला रेशो दिलेला आहे, त्याच्यावरनं आपल्याला a:b चा रेशो फाइंड आउट करायचा आहे, आणि ते व्हॅल्यू पुट करायची आहे, आणि मग ह्या दोघांचा रेशो काढायचा आहे. चला तर मग करा विद्यार्थ्यांना. सोपी आहे, जास्त काही हार्ड आहे नाही. ज्यांना क्यूब माहित असेल ते तर इझिली काढू शकणार. चला बघा मी कसा करतो ते लक्ष द्या. इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना. बघा इकडे बघा, जसं आपण आता हे बघूया. तर बघा याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 7 दिलेली आहे, आणि ह्या टर्मची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे. तर आपण त्याला तसं लिहून घेऊया, 10a³ + 4b³ अपॉन में 11a³ - 15b³. याला आपण अशा प्रकारे लिहू शकू. ह्या दोन व्हॅल्यूला आपण अशा प्रकारे लिहू शकू. हो लिहू शकू. तुम्ही तर हेच प्रकारे लिहिलं. जशा प्रकारे ह्या दोन व्हॅल्यूला a/b च्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, त्याच प्रकारे ह्या रेशोला आपण a/b च्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. म्हटलं ना, याची व्हॅल्यू म्हणजे याची व्हॅल्यू 7 आहे, आणि या टर्मची व्हॅल्यू 5 आहे. आलं बरोबर. ओके, चला आता क्रॉस मल्टिप्लाय करू. 5 ने याला मल्टिप्लाय करू, आणि 7 ने याला मल्टिप्लाय. 5 ने याला मल्टिप्लाय केल्यावर 50a³ + 20b³ = 7 11 77 a³ माइनस 15 × 5 = 75, 15 7 105 b³. a³ एकीकडे घेऊन जा, b³ एकीकडे घेऊन जा. ठीक आहे, तर हे आपण a³ इकडे घेऊन जाऊ. तर 50 जर इकडे नेले तर ह्या 50 मधून 77 a³ म्हणजे ह्या 77 मधून हे 50 आपल्याला मायनस करता येणार, कारण दोघांच्या व्हेरिएबल a³ आहे, सेम आहे, तर आपल्याला हे मायनस करता येणार. तर 77 मधून 50 गेले, ह्या 77 मधून 50 गेले तर किती राहिले, 70 मधून 50 गेले किती राहिले, 20, आणि 7 27 a³. ठीक आहे, ह्या दोघांचे काय केलं आपण, 77 - 50 a³ केलं, तर आपल्याला किती मिळाले, 27 a³, जो की मैंने इथे लिहिला. आता सेम इथे काय केलं मी, जसं आता 20 b³ आहे, आणि -105 b³ आहे, तर -105 जेव्हा मी इकडे आणणार तर ते प्लस मध्ये होणार. ठीक आहे, तर मग काय होणार, इथे काय होणार, 20 + 105 b³ होणार, म्हणजे किती होणार, 125 b³ होणार. तर आपण 125 b³ लिहिले. बघा काय केले विद्यार्थ्यांनो, a³ एका साईडला लिहिला, b³ दुसऱ्या साईडला लिहिलं. 77 मधून 50 मायनस केले, 27 a³ मिळाला. त्याच प्रकारे हे 105 आपण इकडे घेऊन आलो तर मायनसचा प्लस झाला, जे की मी इथे दाखवलेला. 105 + 20, 105 + 20 किती मिळाले, 125 b³. आता आपण काय करू, b/में a घेऊ, b³ में a³ लिहू, म्हणजे हा b आहे आणि हा क्यूब त्याच्या खाली आला. ठीक आहे, हा क्यूब त्याच्या खाली आला, हा b³ आहे आणि हा a³ त्याच्या खाली आला. त्याच प्रकारे इथे 27 आहे, हा खाली जातील तर 125 होणार. हे 27 आहे, हे 25 इकडल्या साईडला जाणार तर 125 खाली येणार. कळलं. चला याला आपण असं लिहू शकू का, b/a = (√27/125). ओके, b/a याला आणखी काय लिहू शकू आपण, जसं आहे तर बघा याचाच अर्थ काय होतो, 27 3 चा क्यूब किती होतो, 27 होतो, आणि 5 चा क्यूब किती होतो, 125 होतो. तर आपण इथे असं लिहू शकू याला,
3चा क्यूब अपॉन में 125चा क्यूब, सॉरी अपॉन में 5चा क्यूब. मग काय होणार, म्हणजेच याला आपण असं पण लिहू शकतो 3/5 ऑफ क्यूब. ओके, लिहू शकतो ना, इथे लिहितो मी, म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो 3/5 ऑफ होल क्यूब. ओके, हा क्यूब कट झाला, इथे क्यूब आहे बरं, हा क्यूब कट झाला. बी बाय ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. बी बाय ए ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 3/5. बी बाय ए ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 3/5. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, हे मी रफ करून घेतो. म्हणजे आपण बोलू बी बाय ए ची व्हॅल्यू आपल्याला 3/5 मिळाली. म्हणजे A:B चा रेशो मिळाला. ए ची व्हॅल्यू किती मिळाली, 5, आणि बी ची व्हॅल्यू किती मिळाली, 3. A:B चा रेशो मिळाला. तीच व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे. चला पुट करा. 3A + 5B = 9A - 2B. इथे A:B ची व्हॅल्यू पुट करायची आहे. ठीक आहे, मला असं वाटतं हे कटून टाकलं. ओके, तर कुठे लिहू, जागा आपल्याकडे ठीक आहे, इथेच लिहितो, इथे कटत नाही ना. अच्छा, 3A + 5B ओके = 9A - 2B. ओके, तर आपल्याला ए ची व्हॅल्यू किती मिळाली आहे, 5. बी ची व्हॅल्यू 3. इथे ए ची व्हॅल्यू 5, बी ची व्हॅल्यू 3. पुट करा. 3×5 = 15, 5×3 = 15, 15 किती झाले, 30. त्याच प्रकारे 9×5 = 45 मायनस 3×2 = 6, किती मिळाले, 39. आता बघा, सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आहे का, नाही आहे, तर याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करा. 3 नी भाग जातो, 3×10 = 30 आणि 3×3 = 39, 10:30. तर याचे जे आन्सर आहे 10:13 यायला पाहिजे. 10:13, 10:13, 10:13 यायला पाहिजे. 10:13, 10:13 आन्सर यायला पाहिजे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या विद्यार्थ्यांना. बघा किती मजेदार क्वेश्चन होता, आहे की नाही. याची व्हॅल्यू दिलेली आहे, क्यूब मध्ये दिलेली आहे, रेशो दिलेला आहे. जसा या व्हॅल्यूची, जसा हा एक टर्म आहे, याचा रेशो दिला आहे 7, हा दुसरा टर्म आहे, याचा रेशो दिलेला आहे 5. ठीक आहे, याला आपण अशा प्रकारे पुटअप केलं. मग याचा क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करून आपण B बाय ए ची व्हॅल्यू काढली. म्हणजे आपल्याला A:B चा रेशो मिळाला. हाच रेशो आपण इथे पुट केला. ठीक आहे, आणि इथे पुट केल्यानंतर आपल्याला 10:13 आन्सर मिळालं, जे की याचा आन्सर आहे 10:13. चला आता ऑप्शन मध्ये चेक करूया. ऑप्शन मध्ये 10:13 येऊन राहिलं का, तर हा बघा, ऑप्शन मध्ये मिळालं आपल्याला 26, 10:13. ओके, आता 27 प्रॉब्लेम हा तुम्हाला यायला पाहिजे विद्यार्थ्यांनो. मला असं आशा आहे की तुम्ही हा सॉल्व्ह करून घेणार की करून देऊ. 27 आणि 29, 23 हे तर सारखे सेमच आहे. ओके, चला मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला पटपट. आपण बघून घेऊया. ज्याला स्क्रीनशॉट काढायचे आहे ते पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. A:B:C, A:B:C चा रेशो दिलेला आहे 3/2. त्याच्यानंतर दिला आहे 2/3 BC, आणि C चा रेशो दिलेला आहे 3/4. तर हे फ्रॅक्शन मध्ये रेशो दिलेला आहे. A:B:C ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. चला बोर्डकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो.
हे पण आपण पटकन सॉल्व्ह करून घेऊया. ज्यांना स्वतः सॉल्व्ह करायचं ते व्हिडिओला स्टॉप करून सॉल्व्ह करा. चला इथे काय करू आपण, इथे डायरेक्ट एलसीएम घेऊ. एलसीएम कशाचं घेऊ, 3 2:3 2 3 आणि 4चं एलसीएम घेऊ. किती आलं एलसीएम, 12. ओके चला, तर इथे इंटू 12 लिहू, इथे बी इंटू 12 करू आणि इथे पण इंटू 12 करू. बेसकम 12 उरले किती, 3 3 18, 3 चौक 12 उरले किती, 4 2 8, 4 3 12 उरले किती, 3 3 9. बघा कॉमन मल्टिपल आहे का कोणता, दोन्ही याच्यात जाते याच्यात जाणार नाही, 3 याच्यात जाते याच्यात जाणार नाही. म्हणजे A:B:C चा रेशो किती मिळाला आपल्याला, 18:8:9. बघा ऑप्शन मध्ये आहे का, चेक करा ऑप्शन मध्ये आहे का, चेक करा सगळ्यात पहिले. A:B:C चा रेशो एवढंच निघाला आहे का, तुम्ही पण तुमचा आन्सर बघा चेक करा. 18:8:9. 18:8:9 A:B:C चा रेशो मिळाला. चला समरचा प्रॉब्लेम बघूया. समरचा प्रॉब्लेम आहे 28. हा रेशो फाइंड आउट करायचा आहे 28. इथे काय म्हणत आहे विद्यार्थ्यांना, लक्ष द्या इकडे. या प्रॉब्लेम मध्ये म्हणून राहिले ए हे बी च्या वयाच्या दुप्पट 2 पट आहे आणि ए हे सी च्या वयाच्या 5 पट आहे. तर A:B:C चा अनुपात काय, तुम्ही इझिली काढू शकता विद्यार्थ्यांनो. मी तुम्हाला फक्त अप्रोच सांगतो. जसं बघा इथे काय म्हणून राहिला, A इज 2 टाइम्स ऑफ B, म्हणजे ए आणि बी दिलेला आहे आणि मराठीत म्हणून राहिला ए हे बी च्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजे 2 पट आहे. कोण, ए जो आहे हा काय 2 पट आहे. मग बी 1 असेल तरच हा 2 पट होणार, म्हणजे A:B चा रेशो आपल्याला मिळाला. त्याच प्रकारे आता इथे लक्ष द्या, ए हे सी च्या वयाच्या 5 पट आहे. ए हे सी च्या वयाच्या 5 पट आहे, म्हणजे A:C चा रेशो सांगून राहिलेला आहे. ए इज 5 टाइम्स ऑफ सी, म्हणजे ए हे सी च्या वयाच्या 5 पट आहे. म्हणजे सी जर 1 असेल तर ए किती आहे, 5 पट आहे. आणि इथून आपल्याला A:B:C ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे सी चा रेशो काढायचा आहे. बघा A:B चा रेशो मिळाला, A:C चा रेशो मिळाला आपल्याला. ठीक आहे, पुट करा. A:B ची व्हॅल्यू आपण पुट केली, A ची व्हॅल्यू 2 पुट केली, B ची व्हॅल्यू 1 पुट केली. त्या प्रकारे A:C, तर A ची व्हॅल्यू आपण बघा आता C इकडे लिहिलाय आणि आपल्याला रेशो कशात दिलाय, A:C चा रेशो दिलेला आहे. ओके, A:C चा रेशो दिलेला आहे. तर आपण काय करू, आता C इकडे न लिहिता C जे आपण इकडे लिहू, A:C. ओके, ह्या C ला आपण ह्या C ला मी मिटून देतो. ओके, आता बघा A ची व्हॅल्यू सेकंड रेशो मध्ये किती दिली आहे, 5, ते आपण इथे 5 लिहिले. C ची व्हॅल्यू किती दिली आहे, 1, तर आपण इथे 1 लिहिलं. ओके, हा फर्स्ट रेशो, हा सेकंड रेशो. कब्जा मेथड यूज करा. इथे 2 आहे, इथे 2 येणार, इथे 5 आहे, इथे 5 येणार. आता याला CAB ची व्हॅल्यू करा, 2 1 2, 5 2 10, 5 1 5. ठीक आहे, तर आपल्याला A:B:C ची रेशो मिळेल. इथे लिहितो A:B:C चा रेशो. ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू आहे 10. बी ची व्हॅल्यू किती आहे, बी ची व्हॅल्यू आहे 5. आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, सी ची व्हॅल्यू आहे 2. अशा प्रकारे आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कळले विद्यार्थ्यांना? ठीक आहे, चला तर मग आता या समोरचा प्रॉब्लेम बघूया. हा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम, हे दोन्ही प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी होमवर्क आहे. मी फक्त एक बेसिक अप्रोच तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या. जसं बघा 29वा प्रॉब्लेम आहे हा. A:B:C चा रेशो दिलेला आहे 3:4:5 आणि ह्या अंडर रूट मध्ये A चा स्क्वेअर B चा स्क्वेअर, म्हणजे बघा A ची व्हॅल्यू 3 दिली आहे, जो की इथे पुट करायची आहे स्क्वेअर मध्ये. B ची व्हॅल्यू इथे दिली आहे 4, इथे स्क्वेअर मध्ये पुट करून अंडर रूट मध्ये. ठीक आहे, हे आन्सर फाइंड आउट करायचं आहे याचं. ठीक आहे, त्या प्रकारे इथे बघा हे झालं. इथे लक्षात द्या C ची व्हॅल्यू काय आहे, C ची व्हॅल्यू आहे 5, तर इथे 5 चा स्क्वेअर घ्यायचा आहे मायनस
बी ची व्हॅल्यू किती आहे? बी ची व्हॅल्यू आहे 4. इथे 4चा स्क्वेअर घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला हा रेशो फाइंड आउट करायचा. करू शकणार? हा होमवर्क म्हणून तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन A:B. आता बघा A:B ची व्हॅल्यू 2/3 च्या फॉर्म मध्ये दिली आहे. म्हणजे A:B याला आपण कसं लिहू शकू? हे A ची व्हॅल्यू झाली, हे B ची व्हॅल्यू झाली. म्हणजे याला पण आपण A/B च्या फॉर्म मध्ये लिहिलं. जसे A:B याला आपण A/B च्या फॉर्म मध्ये लिहिलं तर हे काय होणार? 2/3. म्हणजे आपल्याला A:B ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. सॉरी. त्याच प्रकारे इथे बघा B:C किती आहे? 5/8. तर B/C लिहू आपण. तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 5/8. व्हॅल्यू मिळाली 5/8. तर आपल्याला B:C चा रेशो मिळाला. B ची व्हॅल्यू किती आहे? 5 आणि C चा रेशो किती आहे? 8. ठीक आहे. तिचा आपल्याला A:B:C चा रेशो मिळणार. हे व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर A ची व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू आणि C ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची आणि आपल्याला हा रेशो फाइंड आउट करायचा. ठीक आहे. तर तुम्ही, मला आशा आहे की तुम्ही हे जे 2 होमवर्क म्हणून दिलेले क्वेश्चन आहे, होमवर्कच आहे हा, हे 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तर आजच्या सेशन इथेपर्यंतच होता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल ना विद्यार्थ्यांनो, तर लाईक करा. आणि जो पण विद्यार्थी इथे नवीन विद्यार्थी आला असेल आणि हा सेशन बघत असेल, हा व्हिडिओ बघत असेल ना विद्यार्थ्यांनी, त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांनो. कारण नवीन नवीन ट्रिक्स आणि एकदम सोप्या पद्धतीने कोणत्याही क्वेश्चनला डील कसं करायचं ते ह्या सगळ्या चॅनलवर सांगितले जाते विद्यार्थ्यांनो. आपल्या तुमच्या लहान बहिणी भावांना पण हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. ठीक आहे. तर आता शेवटचा हा व्हिडिओ, आपला सेशन इथेच आहे. उद्या आपण पुन्हा या सेशन मध्ये भेटूया. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट वर्डिंग प्रॉब्लेम, जे वर्ड मध्ये असतात ना प्रॉब्लेम, ते वर्डिंग प्रॉब्लेम सोबत डील करणार आहात विद्यार्थ्यांनो. तर धन्यवाद. हसत राहा, खुश राहा आणि आमच्या चॅनल सुगत स्टडी सेंटर या चॅनलला फॉलो करत राहा. धन्यवाद विद्यार्थी.